ऐन ग्रीष्मात अवेळीच. अभिराम अंतरकर ग्रीष्मातल्या संध्याकाळविषयी काय म्हणतायत ऐकूया. कवितेचं नाव आहे ग्रीष्म. ऐन ग्रीष्मात अवेळीच अशी सांज येते. ऐन ग्रीष्मात अवेळीच अशी सांज येते. मावळत्या सूर्यावर फिरते कोणा नक्षत्राचे मोरपीस. अन रात्रीलाही अलगद तुझी झाक येते. दूर पाचूचे डोंगर कुशीत घेऊन कृष्णमेघ अवघे रेखीत राहतात छटा काळोखाच्या अन आकार रितेपणाचे. डोळाभर चांदणे उतरल्यावर तुझ्या आठवांचा एक हळवा चंद्र उमटतो डोळ्याच्या व्याकुळ मनातून अलगद गालांवर. मोहरल्या रात्रीत तुझे नसणे मग फक्त काहूरच उधळत जाते. निसर्गाच्या हरेक उन्मेषातून नंतर फक्त तुझी हाक येते. ऐन ग्रीष्मात अवेळीच अशी सांज येते. कवितेचं नाव आहे अनाहत. अद्भुत सुंदर दुर्ग खोलवर विराट वाहे अबोल वारा. मनोरथाचा अश्व दौडतो उन्मादाचा उजळत पारा. तेजो निधी मिटताना धूसर विदग्ध काळी फुटते आतून. तेजो निधी मिटताना धूसर विदग्ध काळी फुटते आतून. अधीर संध्या मग्न चराचर परी पहारासा लाटातून. दर्यांकित कवितांच्या ओळी कधी लाटांवर कधी ओठी. गाजतयाची अंतरातली हुरळून जाई तिठी तिठी. अनाहताचे सूर सुगंधित गगनी नश्वर दरवळले. अनाहताचे सूर सुगंधित गगनी नश्वर दरवळले. जळात होऊन बिंब रक्तिमा मी पण अलगद विरघळले. कवितेचं नाव आहे अचिंत्य. सायंकाली अनिल जर्जर नीर अनावर वृष्टीचे. सायंकाली अनिल जर्जर नीर अनावर वृष्टीचे. तारेवरचा विहग बावरा अचिंत्य निरखे सृष्टीचे. क्षितिजावरुनी सांद्र पुसटसा विश्वदीप हळुवार विजे. क्षितिजावरुनी सांद्र पुसटसा विश्वदीप हळुवार विजे. डोंगर माथ्यावरी गुंफती वृक्ष ललितसे काव्य तुझे. उन्मनीच्या घनपटलावरती आर्त धुक्याची धुळाक्षरे. उन्मनीच्या घनपटलावरती आर्त धुक्याची धुळाक्षरे. रेखित जाती हृदय मनोहर तुझी सांजसा वली सखे. रेखित जाती हृदय मनोहर तुझी सांजसा वली सखे. शिशिर गान सुरू झालंय झडत आहेत पानं. शिशिर गान सुरू झालंय झडत आहेत पानं. स्वाती दाढे यांच्या पानं या कवितेमधनं त्या काय म्हणतायत ते आपण त्यांच्याचकडून ऐकूया. नमस्कार, मी स्वाती दाढे माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे पानं. शिशिरगान सुरू झालंय झडत आहेत पानं. फांदी फांदीवरून या उदास संध्याकाळी. शिशिरगान सुरू झालंय झडत आहेत पानं. फांदी फांदीवरून या उदास संध्याकाळी. कुजबुजत आहेत पाचोळ्या आवाजात. कुजबुजत आहेत पाचोळ्या आवाजात काही दुःखभरी बाते. पायांशी लोळण घेत विचारत आहेत त्यांच्या जन्म देणाऱ्या खोडाला त्यांच्या त्यागाचं कारण. पायांशी लोळण घेत विचारत आहेत जन्म देणाऱ्या खोडाला त्यांच्या त्यागाचं कारण. नव्हतं तुटायचं त्यांना. नव्हतं तुटायचं त्यांना. नव्हतं पिवळं पडायचं. तजेलदार हरितद्रव्याचं रांधायचं होतं पौष्टिक जेवण. तजेलदार हरितद्रव्याचं रांधायचं होतं पौष्टिक जेवण. सूर्यप्रकाशाच्या चुलीवर आणि पोचवायचं होतं शिरा उपशिरांना तृप्त होईपर्यंत. या पानांना कोवळे तांबूस अंकुर पाहायचे होते प्रसवताना. कोवळे तांबूस अंकुर पाहायचे होते प्रसवताना. शिशुकलिकांचं अहेतुक कौतुक
करायचं होतं. शिशुकलिकांचं अहेतुक कौतुक करायचं होतं. तरुण मुग्ध कलिकांचा निरखायचा होता यौवन शृंगार. आणि बहरातल्या फुलांचा हुंगायचा होता गंध मादकसर. बहरातल्या फुलांचा हुंगायचा होता गंध मादकसर. झाडाखाली बसलेल्या कोण्या कवीकडून ऐकलं हे सारं पानांनी असंच काही बाही. झाडाखाली बसलेल्या कोणा कवीकडून ऐकलं हे पानांनी हे असंच काही बाही. अंकुरणं, उमलणं, फुलणं, नादावणं, गंधावणं आणि बरंच काही. झाडाखाली बसलेल्या कवीकडून ऐकलं हे पानांनी. नाहीतर कधीच मुकाट्यानं मृण्मय झाली असती. नाहीतर कधीच मुकाट्यानं मृण्मय झाली असती. शिशिर तालावर थिरकत गरगरत फांदी फांदीवरून झरणारी ही पिवळी धमक पानं. नाहीतर कधीच मुकाट्यानं मृण्मय झाली असती. शिशिर तालावर थिरकत गरगरत फांदी फांदींवरून झरणारी ही पिवळी धमक पानं. ही पिवळी धमक पानं. कवितेचं शीर्षक आहे सावल्या. सावल्याच दिसतात मला शब्दांच्या. सावल्याच दिसतात मला शब्दांच्या. शब्दांआधी वहीत डोकावताना खांद्यावरून. त्यांच्या पाठी जाणवतो एक झळाळता प्रकाश वाङ्मय सूर्याचा. त्यांच्या पाठी जाणवतो एक झळाळता प्रकाश वाङ्मय सूर्याचा. चटका बसणार नाही इतपत तेज घेऊन त्या टपकन टपकतात माझ्या बोटांवर. आणि मग बोटांवरून पेनातून कागदावर येऊन स्थानापन्न होतात या शब्द सावल्या रूपशब्द होऊन. शेजारीही येऊन बसतात काही शब्द सावल्या. शेजारीही येऊन बसतात काही शब्द सावल्या. भलबुरं ऐकवत, सुचवत, कुजबुजत. रुचेल भावेल त्यांनाच घेते मी उचलून कवितेसाठी. तर अपार उत्सुकतेने बाकीच्याही माझ्या गिचमिड्या बेताल वळणा आडवळणाच्या रेघोट्यांवर येरझाऱ्या घालत बघत बसतात. गोंजारते मी त्यांना, झिडकारते, फटकारतेही. हवं ते नाही जमलं लिहायला तर तेही निरखतात त्या कौतुकाने विस्मयाने. तर तेही निरखत बसतात त्या कौतुकाने विस्मयाने. लय, ताल, नाद, अर्थ, छंद, वृत्त अंगात भिनवून अवतरतात काही सावल्या अगदी दिमाखात डौलदारपणे. तर खोल अंतर्मनातून वर येत बोलतात काही जणी शब्दविरहित मौनातून. जादूगारही असतात काही सावल्या. जादूगारही असतात काही शब्द सावल्या. क्षणार्धात उभं करतात अक्षर ब्रह्मांड सभोवती. शब्दांच्या या काळ्याभोर स्नेहाळ सावल्या अंधारातही वावरत असतात आजूबाजूला. माझ्या थकल्या डोळ्यांवर गाढ झोपेतही अतिउमाळ्याने गडद शाल पांघरून जागत बसतात. नव्या दिवसाची, नव्या बदलाची एक उत्फुल्ल कविता होण्यासाठी. नव्या दिवसाची, नव्या बदलाची एक प्रफुल्लित कविता होण्यासाठी. माझी प्रिय कविता होण्यासाठी. माझी प्रिय कविता होण्यासाठी. भय इथले संपत नाही. भय इथले संपत नाही. मज तुझी आठवण येते. मी संध्या काळी गातो. मी संध्या काळी गातो. तू मला शिकविले गीते. भय इथले संपत नाही. भय इथले संपत नाही. तो बोल मन
हळवासा तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला भय इथली संपत नाही ते झरे चंद्र सजणाचे ते झरे चंद्र सजणाचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया भय इथली संपत नाही स्तोत्रात इंद्रिये अवघी स्तोत्रात इंद्रिये अवघी गुण गुणती दुःख कोणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते भय इथली संपत नाही मेडिटेशन म्हणजे मराठीत ध्यान. ते कसं करायचं तर डोळे मिटून स्थिर बसायचं. ध्यान लागेल तेव्हा लागेल. त्यातून प्रत्येकाला येणारी अनुभूती देखील भिन्न असेल. ग्रेसच्या कवितेचं काहीसं असंच आहे. वाचत राहा, ऐकत राहा, गुणगुणत राहा. असं केल्यानं तुम्हाला ती कळेल असं अजिबात नाही. कळाल्यासारखं वाटेल किंवा तसे भास देखील होते. ग्रेसच्या कवितेचं रसग्रहण करायच्या फंदात नाही पडू. हे वाक्य शहाण्याने कोर्टाची पायरी नाही चढू या वाक्याचं समानार्थी आहे असं मानायला हरकत नाही. त्यांच्या कवितांचा रसास्वाद घ्यावा. एकदा का ग्रेस वाचायचा नाद लागला की तो सुटत नाही. कुठल्याही प्रसंगी ग्रेसच्या कोणत्याही ओळी मग अचानक सुचू शकतात, आठवू शकतात आणि त्या त्या प्रसंगाला त्या लागू पडतायत असंही वाटू शकतं. जाऊ दे. ग्रेस एकूणात मराठी मनावरलं गारुड आहे आणि ते संपणार नाही. हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे हे त्यांच्या स्वतःच्या बाबतीत देखील तितकंच खरं आहे. असो इथले म्हणजे या धर्तीवरचे भय संपत नाही. भय ही पृथ्वी तलावरची आदिम किंबहुना सर्वप्रथम भावना. इथले या शब्दातून ग्रेस अजूनही ही भावना मानवी मनाला तशी चिकटून आहे असं देखील सुचवतात. संध्याकाळी माणसं, पक्षी, गाई गुरं आपल्या घराकडं, घरट्यांकडं, कोठ्याकडं परततात. सूर्य मावळतीकडे सरकू लागतो आणि तो मावळता प्रकाश गूढ भासू लागतो. संध्या छाया भयकारक भासतात. भय भावना मनाला घेरू लागते. विशेषतः एकट्या मनुष्याला असुरक्षित, अस्वस्थ वाटतं. मन कातर होतं.
मज तुझी आठवण येते. तुझी म्हणजे कोणाचीही असू शकते. आई असेल, प्रेयसी, बहीण, मैत्रीण, मित्र, कुणीही असू शकतो. अगदी एखाद्या भाविकाच्या बाबतीत त्याला त्याच्या देवाची, त्याच्या गुरूंची आठवण देखील असू शकते. या कवितेबाबत या आठवणींशी संबंधित काही गाणी देखील असावीत. बघा ना, आपल्याला देखील संध्याकाळी अचानक एकटेपणाची भावना होते तेव्हा गझल किंवा तत्सम मूडची गाणी गुणगुणावीशी किंवा ऐकावीशी वाटतात, नाही? ते झरे चंद्र सदणांचे, ती धरती भगवी माया. ते झरे चंद्र सदणांचे, ती धरती भगवी माया. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. कवी देखील कोण्या कातर संध्याकाळी कोणाच्या तरी आठवणीत रमला असावा. संध्याकाळ उतरते आहे. मावळतीचा भगवा प्रकाश धरतीवर पसरलाय. इथं भगवी माया म्हणजे मोहमायेतील माया नसावी आणि भगवी म्हणजे वैराग्य वगैरे देखील सुचवायचे नसावे. इथं ग्रेसना माया म्हणजे प्रेम, लाघव असं म्हणायचं असावं. धरतीवर जेव्हा हे भगवं लाघव पसरतय तोवर आकाशात चंद्रप्रकाश पसरू पाहतो. चंद्रोदय होतो आहे म्हणून कवी प्रकाशाचे झरे असं वर्णन करतो. ते झरे चंद्र सदणांचे. सदण म्हणजे प्रिय व्यक्ती. इथं सदणांचे म्हणजे प्रेमाचे, लाघवी. कवीला त्या सुंदर वेळा आठवतात. अशा तिसऱ्या सांजेच्या मावळत्या प्रकाशात आणि उगवत्या चंद्रप्रकाशात आपण बोलत बोलत झाडांशीच निजायचो. दोन्ही दिशांच्या लाघवी प्रकाशामुळं आपल्या सावल्या झाडातून उगवल्यासारख्या भासायच्या. कवी त्या साजण आठवणीत रमलाय. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी केला. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला. सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. आपल्या भेटीतलं तुझं हळवं बोलणं, हळवं होणं हे माझ्या आयुष्याला स्पर्शून गेलंय. बहुधा ही कवीची त्याच्या प्रेयसीशी किंवा कदाचित आईशी शेवटची भेट असावी. सीतेला वनवासात आधार असलेल्या, मायेच्या असलेल्या रामाच्या शेल्याच्या स्पर्शासम तुझे ते हळवे बोल माझ्यासाठी आहेत, आजही आहेत. स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. संध्याकाळी गायली जाणारी गीत बहुधा स्तोत्र असतात. इंद्रिये अवघी म्हणजे पाचही इंद्रिये. या अशा तुझ्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या सायंकाळी दुसऱ्या कुणाचं दुःख मला रमवेल. हे तुझंच तुझ्याच सुखदुःखांचं चांदणं आयुष्याला स्पर्शून आहे. हे न सरणार तुझ्याच स्मरणांचं चांदणं.